श्री स्वामीचरित्र सारामृत मराठी अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामीचरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी शराफी करीती जणी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका ओघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पावजे. बाळाप्पांचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल, हाची विचार रात्रंदिन. चित्ताचे न होय समाधान, तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोणी आपणा पुढे येती. पाहून या ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगोणी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, ते ईश्वरी अवतार. लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार. वर्णू केवी अल्पमती, स्वामीचरित्र वर्णिता. चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता. सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून. जन निघती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान. स्थान दान करिता ती महायात्रा स्वामीचरित्र. पंथक्रमिता मी किंकर, मार्गी लागते अति पवित्र. चिदंबर पुण्यस्थान, तयांचे घेऊन दर्शन. पुढे करावे मार्गक्रमण, श्रोती होऊनी सावधान. श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत. ईश्वर भक्त तैसाची, जयाची ख्याती सर्वत्र. विद्याधनाचे माहेर, अलिप्तपणे संसार करोणी काळ क्रमिताती. परी तया नाही संतती, म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोणी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोण या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेशी, तेही चित्ती संतोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदिले उभयांचे मन. जो साक्षात उमारमन, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड यांचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय यशस्यमान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहून जननी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तयावसरी, पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून, पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपरी ऐसी कृती, पाहुणी सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगोद्धारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी. यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांग
सांगून दाद आपुली लावावी राव बाजीशी वृत्तांत करणे पकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतले नवरनसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मूरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी तेथे केला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करुण्या एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जपधान त्याची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची साऊली आम्हावरी करी तो मागणे ह्याची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमर प्रीती दास विष्णुवरी असो इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमो अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्यो।